तुमच्याही ब्लाऊजचं शोल्डर डाऊन होतंय का? तर ह्या 3 टिप्स तुमच्या ब्लाऊजमध्ये फॉलो करा. तुमचंही शोल्डर एकदम परफेक्ट असं बसणार, कुठल्याही प्रकारे डाऊन वगैरे होणार नाही. पहिली टिप्स म्हणजे जर डीप गळा आपला असला तर आपल्याला शोल्डर हे कमी घ्यायचं असतं. मग आता डीप गळा म्हणजे नेमकं किती? 8 इंचाच्या खाली जे पण गळे असतील 8.5, 9, 9.5, 10, 10.5, 11 हे जे पण गळे असतील याच्यासाठी आपल्याला शोल्डर हे कमी घ्यायचं आहे. हे जर कमी घेतलं तरच तुमचं परफेक्ट असं शोल्डर तिथं येणार आहे. दुसरं म्हणजे गळारुंदी. आता डीप गळा असला की गळारुंदी किती ठेवायची हा पण आपल्याला प्रश्न असतो. पण पहा, जर साईज वाढली की काही मैत्रिणी गळारुंदी वाढवून घेत असतात, तर तुम्हाला मी साईजनुसारही गळारुंदी सांगून देते. जसं 28 ते 30 साईजला दोघा साईजसाठी आपण 2.25 इंचाची गळारुंदी ठेवायची. 32 ते 40 साईज पर्यंत आपण 2 इंचाची गळारुंदी ठेवायची. समजा 32 मध्येही तुमचं 2 इंच ठेवूनही डाऊन होत असेल तर तिथं एक लाईन आणखी 2 इंचामध्ये कमी करून घ्यायची. बाकी 34 पासून तर 40 पर्यंत तुमचा परफेक्ट 2च इंचाची गळारुंदी ठेवायची. काही मैत्रिणींना असं वाटते की आता 34 साठी मी 2 इंचाची गळारुंदी ठेवली, मग आता मला 38 आणि 40 साईजचं ब्लाऊज कट करायचं, इथे मला गळारुंदी वाढवावी लागेल. पण काही हरकत नाही मैत्रिणींनो, साईज वाढली तरी तुम्हाला गळारुंदी नाही वाढवायची. 40 पर्यंत तुमची गळारुंदी 2 इंचाची फिक्स अशी राहणार आहे. 40च्या पुढे जर राहिलं साईज तर तिथं तुम्हाला 2.25 इंचाची गळारुंदी ठेवायची. तिसरा म्हणजे शोल्डर डाऊन. आता शोल्डर डाऊन मध्येही काही मैत्रिणींचे कमेंट होते की ताई शोल्डर डाऊन केलेलं राहतं 1/2 इंच, मग गळा कमी नाही होणार का? हो, तुमचा विचारण्यासारखा प्रश्न आहे हा. पण मैत्रिणींनो, जर आपण शोल्डर डाऊन नाही केलं तर इथं आपला गळा लूज पडतो आणि लूज पडल्यामुळे आपण त्या शोल्डरला इथूनच दाबून देत असतो कस्टमरला. तर तो प्रॉब्लेम नको येण्यासाठी आपण हे शोल्डर हे डाऊन करत असतो. राहिला गळा कमी होण्याचा प्रश्न, तर गळ्यामध्ये आपण ज्यावेळेस पट्टी अटॅच करतो त्यावेळेस 1/2 इंचाची पट्टी ही आपली फोल्ड केल्यामध्ये जाते. म्हणजे 1/2 इंचाचा गळा इथं बरोबर आपला ऍडजस्ट होतं. तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर माझ्यासारखा एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसेल. पहा, एकदम माझं मी दोरी वगैरे काहीच अटॅच नाही केली आहे. एकदम परफेक्ट असा ब्लाऊज आपला बसलेला आहे. तर तुम्ही अशाच पद्धतीने ट्राय करा आणि माझ्या तुम्हाला सांगितलेल्या टिप्स युजफुल वाटल्या असतील तर नक्की लाईक आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी